गावचा चौक रंगांची उधळण आणि उत्साहाने फुलून गेला आहे, जिथे परंपरेची पावलं आधुनिकतेच्या तालावर थिरकतात. महाराष्ट्रीय पेहराव केलेली जनावरे एकत्र मिसळून एक झकास झूटोपिया सदृश्य वातावरण तयार करतात, जे डोळ्यांना भुरळ घालते. मोजो द बफेलॉर्ड भव्य एंट्री मारतो. लाल पागोट, निऑन रंगवलेली शिंग आणि त्याच्या चेहऱ्यावरचा स्मितहास्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. कपीचा गडगडाटी आवाज घुमतो. यो यो यो, स्वागत आहे बैलपोळा 2.0 मध्ये, जिथे परंपरा आणि टिकटॉकची जुगलबंदी आहे आणि गर्दी जल्लोषात टाळ्या वाजवते. सगळ्या सेलिब्रेशनच्या मध्ये मोजो म्हणतो, अखेर माझा स्पा डे. तेलाची मालिश आणि मोफत लाडू कुठे आहेत? मोजो शिंग हलवतो, कॅमेराकडे डोळा मारतो आणि सगळ्यांना आमंत्रण देतो. या हो माझ्या बैलपोळा 2.0 जल्लोषात सामील व्हा. गावच्या चौकाच्या मध्यभागी टिक्का द काउफ्लुएन्सर झगमगत्या नऊवारीत आणि मोठ्या चष्म्यात सजून दिवा पोज मारते. हवेत रंगीबेरंगी कम्फिटी उधळते. हिरव्या साडीत आणि सोन्याच्या नथीमध्ये सजलेली आंटी हेननं हे सगळं दृश्य बारकाईने न्याहाळते. राजा द पिकॉक डीजे, ज्याचे भव्य पीस LED लाईट्सनी उजळलेले आहेत, तो रंगीबेरंगी कन्फेटीच्या सरीत स्टेजवर एंट्री मारतो. टिक्का आनंदाने ओरडते, ओ माय गॉड गाईज, बैलपोळा म्हणजे अगदी मेट गाला, फक्त गवत जास्त, हॉलिवूड कमी. राजा द पिकॉक घोषणा करतो, डोल बीट्स वाढवारे मंडळी, ही पार्टी आता होणार आहे पिकॉकलिशियस. मस्करी बाजूला ठेवली तर बैलपोळा म्हणजे प्रेमाचा उत्सव आहे. आपली जनावरे ही आपल्या कुटुंबाचा भाग आहेत. ते वर्षभर आपल्यासाठी कष्ट करतात आणि आज आपण त्यांचा सन्मान करतो, त्यांचा उत्सव साजरा करतो.